मला सुरुवातीला थोडंसं पोटात दुखायचं आणि नंतर पोट पण फुगलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही इथं महेश पवार सरांकडे भेटलो. मग त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. माझी पहिल्यांदा सर्जरी झाली. नंतर मग परत केमो केले आणि नंतर मग पुन्हा परत एक सर्जरी झाली. तर त्याच्यानंतर मग मला खूप बरं वाटलं. जो काउंट होता तो खूप जास्त होता, अराउंड थाउजंड्स मध्ये होता, स्टेज 3च्या जवळचा, आणि आता अराउंड ओनली 55 काउंट राहिलेला आहे. आणि बऱ्याचशा केमो सायकल झाल्या, रेग्युलर फॉलोअप झालाय आणि सर्जरी पण झाली आहे सक्सेसफुल. आणि आता कंटिन्यू आम्ही फॉलोअप पण घेतोय. आणि प्लस ब्राका पॉझिटिव्ह असल्यामुळे थोडासा जास्त केअर करण्यात आली आणि ट्रीटमेंटमध्ये पण वेगवेगळ्या चेंजेस करण्यात आले. मेडिसिन्स पण खूप सारे चेंजेस करण्यात आले आणि प्रॉपर ट्रीटमेंट झालेली आहे. आणि आता बऱ्यापैकी तब्येत पण बघू शकता, बऱ्यापैकी स्टेबल आहे आणि काउंट पण बऱ्यापैकी स्टेबल आहे. आता कंटिन्यू फक्त फॉलोअप चालू आहे. येस, सो थँक्यू सर, महेश पवार सरांना, जयश्री मॅडमना आणि वाटेगावकर सरांना खूप खूप धन्यवाद. ह्या प्रवासामध्ये म्हणजे जी टीम होती ती इतकी सपोर्टिव्ह होती की म्हणजे ऍज अ फॅमिली सारखी ट्रीटमेंट केली त्यांनी. म्हणजे कधीच असं हे नाही वाटलं की हॉस्पिटलमध्ये चाललोय, किंवा सगळे जे स्टाफ होते सगळे, शिवा सर असेल, वैशाली मॅडम असतील, सगळ्यांनी असं खूप सपोर्टिव्हली सपोर्ट केला सगळ्यांना आणि खूप असं विश्वास दाखवला की काही होणार नाही वगैरे. त्यामुळे एक काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्स पण वाढला की हा ठीक आहे, होऊ शकतं सगळं व्यवस्थित. तर टीमचं पण त्यामध्ये खूप जास्त धन्यवाद की त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला. ऍक्च्युली माझ्या आजीला पण कॅन्सर होता, त्यामुळे जेव्हा फर्स्ट डिटेक्ट झाला तेव्हा आम्ही खूप म्हणजे फुल फॅमिली पॅनिक होतो. आणि आम्ही स्टार्टिंगचे म्हणजे टेस्ट वगैरे करताना मम्मीला जवळपास सांगितलं पण नव्हतं काय चाललंय काय नाही. पण जेव्हा आम्ही सरांकडे आलो तर सरांनी म्हटलं की हे काही घाबरण्याची गोष्ट नाहीये, आता ऑलमोस्ट हा क्युरेबल डिसीज आहे. तर त्यांनी मम्मीला पण विश्वासात घेऊन बसून सगळं सांगितलं की काही नाही, जर सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या, व्यवस्थित प्रिकॉशन्स घेतले तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं. तर त्या पद्धतीने जे सरांनी सांगत गेले ते म्हणजे ते आम्ही पथ्य पाणी सगळं व्यवस्थित करत गेलो, सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली. त्यामुळे जे काही म्हणजे असे घाबरून न जाता, किंवा किती पण म्हणलं तरी सेल्फ कॉन्फिडन्स पण पाहिजे, मनाची शक्ती पाहिजे की आपण बरं होऊ शकतो. तरच ते मेडिसिन्स पण त्याला सपोर्ट करतील. आणि बाकीच्या पण जर फ्युचर मध्ये ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायच्या असतात ते पण सर वेळोवेळी सांगत असतात, तर ते पण जर व्यवस्थित फॉलो केलं तर घाबरण्याची गरज नाहीये. हा डिसीज क्युरेबल आहे आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो.